राम राम. मी ॲडव्होकेट रमेश राजूरकर नंदीग्राम यूट्यूब चॅनलवर आपलं हार्दिक स्वागत करतो. आजचा विषय आहे की नवीन जे आजार बिमारी चीनमध्ये आलेली आहे आणि चीन हे जगासाठी घातक ठरलेलं आहे. जगासाठी जे करोना आला होता तो चीनमधूनच आला होता, पण त्यानं ते कबूल केलं नाही. अमेरिकेने सांगितलं होतं की हा व्हेरियंट जो आहे करोनाचा तो चीनमधून आलेला आहे. HMVP या नावाचा काहीतरी एक डिसीज रोग जो चीनमध्ये मोठ्या प्रमाणावर लोकांना झालेला आहे आणि पूर्ण हॉस्पिटल फुल भरलेले आहेत. आपल्या अंत्यविधीच्या घाटावर लाईन लागलेली आहे आणि सगळ्यांना श्वासाचा त्रास होतो आहे. आता अजून एक आपल्यासाठी माहिती सांगतो की अंटार्क्टिकावर तिथून रोज 40-50 फूट जे ग्लेशियर आहेत ते पिघळत आहेत आणि शास्त्रज्ञांनी तिथं असं सांगितलं की त्या ठिकाणी असे बरेच जीवाणू त्या बर्फाखाली दबले होते आणि जसं जसं ते ग्लेशियर पिघळत चालला आहे बर्फ, त्यावर ते व्हेरियंट पुन्हा बाहेर पडत आहेत आणि त्यामध्ये बरेचसे घातक आहेत अशा प्रकारचा शास्त्रज्ञांनी सांगितलेला माहिती आहे. आणि त्यांनी ते सांगितलं की तिथूनचे व्हेरियंट जेव्हा जगात येतील ते घातक ठरतील आणि ते मोठ्या प्रमाणावर पाण्याद्वारे येणार आहेत. जसं जसं पाणी वितळत चाललं आहे बर्फ ग्लेशियर तसं ते समुद्रामध्ये मिसळणार आणि त्यातून येणार. आता नवीन कोणतंही जरी डिसीज किंवा रोग म्हणा काय आहे याचे नावं खूप अवघड झालेत. करोना एक सोपं झालं, आपल्याला खूप गाजलं ते. पण आता मेडिकलच्या भाषेमध्ये किंवा डॉक्टर असं म्हणतात व्हायरल आहे. त्यामुळे याच्यामुळे आपण फक्त व्हायरल शब्द वापरलेला बरा नाही. जास्त आपल्याला त्याची माहिती घ्यायची गरज नाही. पण हा जो आलेला डिसीज आहे किंवा व्हायरल आहे तो फार काही घातक नाही आहे, पण काही प्रमाणामध्ये प्रिकॉशन घेणं महत्त्वाचं आहे. आणि ती गाईडलाईन आता आंध्र प्रदेशच्या गव्हर्नमेंटने डिक्लेअर केली आहे, तशी सेंट्रल गव्हर्नमेंटने लवकर डिक्लेअर करेल ती. त्याचा आपण सर्वांनी फॉलो करावं की त्यामुळं आपण त्या डिसीजपासून वाचू. त्यासाठी जे काही प्रिकॉशन असतील ते जरूर घ्यावेत. आणि अशा प्रकारचे आता कारण सगळे जीवाणू जुने आहेत, आता ते नवीन प्रकारामध्ये येत आहेत. त्यामुळे मेडिकल भाषेमध्ये त्यांना एक नाव दिलं जातं आहे. पहिले जे कॉलरा, प्लेग, मलेरिया हे शब्द आपल्याला माहीत होते, आता त्यातलं स्वरूप बदलून आपल्यासमोर हे प्रेझेंट होत आहे आणि ते माणसासाठी घातक ठरत आहेत. हे सत्य आहे. का सगळ्यांनी करोना हे पाहायला जिथं जग थांबलं होतं आणि मोठ्या प्रमाणावर मनुष्यहानी झालेली आहे. एखाद्या युद्धात होणार नाही त्याच्या कैक पट त्या करोनानं लोकांचा जीव घेतलेला आहे. तर आता अशा प्रकारच्या जीवाणूशी आपल्याला संघर्ष करावा लागला असं दिसतंय. म्हणून आपण व्हायरल हा शब्द आता जो प्रचलित झाला आहे त्याच्या अंतर्गत या येणाऱ्या जे काही संकट आहे त्याला आपण तोंड द्यावं लागणार आहे. जे काही प्रिकॉशन घेता येतील तेवढे आपण जरूर घ्यावेत की ज्यामुळं आपल्याला त्या डिसीजचा त्रास होणार नाही. आणि ही गोष्ट गॉड गिफ्ट आहे, याला कोणी रोखू शकत नाही. कारण कोरोनाच्या काळामध्ये पाहिलं जरी चीनमधून हा व्हेरियंट आला असेल, पण प्रत्येकाच्या व्हेरियंटचं नवीन नवीन स्वरूप मिळत होतं.
डॉक्टर सांगतो इथे हे व्हेरियंट हे नावचं, हे व्हेरियंट ह्या नावचं आहे, पण करोना स्वतः एवढं पक्क आहे आणि तो माणसासाठी घातक झाला, मानव जमातीसाठी, जातीसाठी. त्यामुळं जग थांबलं होतं. मोठ्या प्रमाणात मनुष्यहानी झालेली आहे. आपल्या देशाच्या पंतप्रधानांची फार उपकार आहेत की तेव्हा त्यांनी ती लस तयार केली, सर्वांना मोफत दिली आणि जगभर वाटली. आणि आता प्रत्येक वेळा प्रत्येक गोष्टीची व्हायरलवर लस येईल असं शक्य होणार नाही ना. तेव्हा झालं ते. तरी मेडिकल सायन्समधले लोक प्रत्येक स्टडी करत आहेत त्या बाबतीत त्यांच्या लॅबॉरेटरीमध्ये. या सगळ्या येणाऱ्या व्हेरियंटवर किंवा ज्या जे काही व्हायरल डिसीज आहेत त्याच्यावर जरूर ते त्याचा इलाज करतील, त्यावर औषध निर्माण होतील. पण आपल्यासाठी ही आता गोष्ट कॉमन झालेली आहे. मागं अशी एक न्यूज आली होती की ऑस्ट्रेलियामधून अशा प्रकारच्या 100 डिसीज जे आहेत ते चोरल्या गेलेले आहेत. त्यामुळे आता कुठं काय कसं आहे याच्या बाबतीत आता काही म्हणण्याचा अर्थ नाही. जे येईल त्याला समोर आपल्याला उभं टाकावं लागेल आणि सहन करावं लागेल. हे ग्लोबल वॉर्मिंगचे प्रकार आहेत की जगामध्ये जे काही प्रदूषण निर्माण झालेलं आहे मोठ्या प्रमाणावर, त्यामुळं या गोष्टी पॉसिबल आहेत. तरी आपण स्वतः त्याची जे काही गाईडलाईन येते त्याची काळजी घ्या आणि सामोरे जा. भिवून उपयोग नाही. समोर जाणं तर आपल्याला भाग आहे, कारण आपण तिथून पळू शकत नाही. म्हणून आपण सर्वजण येणाऱ्या जे काही व्हायरल डिसीज आहेत त्याची काळजी घ्या, गाईडलाईनचं पालन करा आणि आपला अमूल्य जीव जो आहे तो सुरक्षित ठेवा. जय श्रीराम.